हाय गाईज, मी स्वाती. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मेंदू वडे. त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर चला बघूया. हे बघा, उडदाची डाळ मी भिजत केलेली आहे. 3-4 तास मी भिजत केलेली, तिला 4 तास. त्यानंतर मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे. कशी बारीक केली ते पण मी तुम्हाला दाखवते. बघा, अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर एका भांड्यात मी काढून घेतलेली आहे. मग ती डाळ जी वाटलेली होती ती. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मी मीठ टाकलेलं आहे त्या पिठात. आणि नंतर 4 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. स्टीलचं 4 चम्मच पीठ घेतलं. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की ते हार्ड असतं, जड असतं. त्याच्यामुळे ना जेवढं होईल तेवढं तुम्ही ना एकजीव करून घ्या, व्यवस्थित मिक्स करून घ्या. म्हणजे ते पीठ एकदम सॉफ्ट आणि हलकं लागलं पाहिजे आपल्या हाताला, त्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपण आता चटणीची तयारी करणार आहे. तर मी बघा, वड्याला कशी चटणी बनवली ना ती तुम्हाला दाखवते, खोबऱ्याची. तर सर्वप्रथम नारळ फोडून घेतलेला आहे. त्यानंतर मी ओलं खोबरं घेतले, मिरच्या घेतले 4 ते 5. त्यानंतर चण्याची भाजलेली डाळ घेतली, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर कढई ठेवली, कढईमध्ये राई टाकले, कढीपत्ता टाकला, तेल टाकले आणि ते जे वाटण काढलेलं ते टाकले. त्यानंतर पाणी टाकले. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता पाणी. कढई ठेवली, कढईमध्ये तेल गरम केले. हे बघा, वडे मी सोडते. तर वाटी घेतली मी, वाटीला थोडंसं पाणी लावलेलं होतं, जास्त नाही लावायचं, नाही तर तेल उडेल त्याच्यामुळे. आणि ते व्यवस्थित लावून आपण पीठ आहे ना वाटीवर ठेवायचं, मस्त होल करायचं आणि सोडायचं आहे. बघा, अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला. त्यानंतर असे माझे मेंदू वडे तयार झालेले आहे. चटणी ही बघा किती मस्त कलर आलेला आहे. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आणि आपण तांदळाचं पीठ टाकल्यामुळे कसं क्रिस्पी झालेले. आणि तुम्हाला माझ्या